जाऊ अमाय एकली तू राहणार. खरी गोष्ट आहे. आमचे वन विभागाचे अधिकारी ते गावागावात जाऊन लोकांना सांगतात की शेतात जात असताना, रानात जात असताना सर्व एकोप्याने जा, घडून जा, कल्ला करत जा, आवाज करत जा. कारण बिबट हा उसाच्या मळ्यामध्ये असतो. तो जंगलात नसून तो आपल्या मळ्यात आहे. तो कुठे लपून असेल त्या तुम्हाला माहिती नाही, अचानक आपण जातो. तर तेच जर का यथाकाली आपण हुशारीने गेलं, आवाज करत गेलं, गाणे म्हणत गेलं, किंवा आपण 4 लोक मिळून गेलं, किंवा आपल्या रानात गेल्याबरोबर सकाळी सकाळी एक फटाका जरी फोडला, तर त्याच्या आवाजाने असणारा बिबट किंवा कुठल्याही प्रकारचा प्राणी हा दूर चालला जाईल. म्हणजे आपल्यावर हल्ला होणार नाही. सहजासहजी बिबट हा प्राणी आपल्यावर हल्ला करतच नाही. कारण बिबट हा माणसाला घाबरतो. बिबट किंवा वाघ मानव त्याला आवडतच नाही, हे त्याचं खाद्य नाहीच. बिबट हा उंचीपेक्षा, आपल्या उंचीपेक्षा लहान प्राण्याची शिकार करतो. मग त्या ठिकाणी कुत्रा असेल, बकरी असेल, ससा असेल, घोरपड असेल, अशा प्राण्यांची ते शिकार करतं. कोंबड्या असतील. आणि कुत्रा हा त्याचा आवडता खाद्य, आवडता प्राणी. होतं काय, आपण काय करतो, आपले घर हे उसाच्या मळ्यात लागून आहे. आपलं दार म्हणजे मळा, अशा प्रकारची घर आहे. आपण काय करतो, आपल्या घरचे पाळीव प्राणी म्हणजे बकरी असेल, गाय असेल, म्हैस असेल, हे उघड्यावर बांधतो. कोंबड्या सुद्धा उघड्यावर ठेवतात. जर का एखाद्या बिबट्याला खायला अन्न मिळालं, तो वारंवार खायला येतच राहील. जर तेच प्राणी, पाळीव प्राणी आपण बंद गोठ्यात ठेवलं, त्या बिबटला खायला काही 8 दिवस अन्न मिळालंच नाही, तर कुठलाही प्राणी तो अन्नाच्या शोधात आपली जागा होऊन दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करेल. आणि एकदा जर का त्याला खायला अन्न मिळालं, तो वारंवार आपल्याकडे खायला येतच राहील. एवढं महत्वाचं आहे. सोबतच सरांनी सांगितलं की मफलर टावेलचा वापर करायला पाहिजे, मुलांना सांभाळून ठेवायला पाहिजे. या सर्व काळजी घेतलं तर कदाचित अशा प्रकारचे संकट होणार नाही. आणि बिबट सोबत तुम्हाला जगायचं आहे, राहायचं आहे. बिबट मुळात नष्ट होणारच नाही, त्याची उत्पत्ती होतच राहणार आहे. त्याला जर परत करायचं असेल तर आपल्याला वृक्ष लागवड करण्याची गरज आहे. त्याचं घर त्याला परत करणे गरजेचं आहे. त्याचा आहार त्याला मिळून जाईल, त्याला घर मिळेल, तो आपल्यापर्यंत येणारच नाही. हेच सांगण्याकरता आम्ही मागच्या नोव्हेंबर महिन्यात सुद्धा आम्ही शाळेमध्ये कार्यक्रम करून गेला. सगळे विद्यार्थी लोकांना माहिती आहे, भरपूर विद्यार्थी होते. लगेच आम्ही या ठिकाणी आलो. आपण आज आमच्या कार्यक्रमात शोभा वाढली. आमचा कार्यक्रम या ठिकाणी शांतचित्त लेखून करतात. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मी आभारी आहे. हा कार्यक्रम इथे समाप्त झाला जाहीर करतो. धन्यवाद.